श्रीरामपूरला आलेलं आहे आणि काम चालू आहे बघा. 500 मीटर केबल आहे ही मी सोडतोय. आणि आपला ठाकूर तेव्हा त्या कोपऱ्यात चढलेला दिसला का? हे बघा, हा ठाकूर आणि हा एक दुसरा माणूस आहे. गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, सकाळी आपण कुठं चाललेलं आहे माहिती का? आज सकाळी डायरेक्ट चाललेलो आहे आपण सतीश साहेबांच्या घरी. आणि कशासाठी? तर ऍक्च्युली तिकडे येणार आहे ठाकूर आणि आपल्याला जायचंय थोडंसं बाहेर. आता बाहेर कुठं जायचंय ऍक्च्युली त्यांनी मला नाव सांगितलं होतं, बट आता काय करू, आपण कन्फर्म करू तिथे गेलो आणि त्यानंतर मग तुम्हाला पण कळेल का नेमकं आपण जाणार कुठे. त्याच्यासाठीच एवढं लवकर निघालोय सकाळी 6 वाजता. आणि काहीच सकाळचं जे वातावरण आहे ना सध्याच्या पिरियडला तरी एवढं भारी दिसतंय ना, प्रमाणाच्या बाहेर नाही काही बघा. आता सकाळी 6 वाजले, कोण म्हणत 6 वाजले गाईस. तर आता आपण आलेलो आहे साहेबांच्या घरी. हे काही साहेबांची गाडी दिसली का? 600 क्रेटा. साहेबांचा फोनच लागत नाही. फोन करत होता गावाचा, मोबाईलच स्विच ऑफ. ही बिल्डिंग आहे आणि त्याच्यात ठाकूर अजून आला नाही. दरवेळेस लेट करतो. ऍक्च्युली आपल्याला कुठं जायचं होतं माहिती आहे का? श्रीरामपूरला. आणि आपण ऑलरेडी आता आलेलो आहे श्रीरामपूरला. आणि इथं काम काय आहे? फायर अलार्म सिस्टमचं काम. या शेडमध्ये आहे का कुठे तेच नाही माहिती मला पण. आता हे कुठं गायब झाले तो, मध्ये जाऊन बघू कुठं आहे. श्रीरामपूरला आलेलं आहे आणि काम चालू आहे बघा. 500 मीटर केबल आहे ही मी सोडतोय. आणि आपला ठाकूर तेव्हा त्या कोपऱ्यात चढलेला दिसला का? हे बघा, हा ठाकूर आणि हा एक दुसरा माणूस आहे. हा केबल पुढं वडत चाललेला आहे. एवा हा एवा हाच तो सांडला असता काही जात नाही. ऍक्च्युली गाईज आपण आहे ना श्रीरामपूरला आहे ना ज्या ठिकाणी आलोय ना ते ठिकाण काय माहिती का? ऍक्च्युली RTO आहे. या RTOचं काहीतरी नवीन बनतंय बघा. दिसलं का? खतरनाक आहे. इथं खड्डा आहे खाली. हे बघ, इकडं आपला ठाकूर वरती आहे बसलाय माकडावानी. तिकडे एक गडी आहे त्या कोपऱ्यात. आणि हे जे खाली दिसतंय ना हे लेक्चर देत आहे त्यांना का लवकरात लवकर कर काम असं. आणि तुमचा भाऊ करतोय काम, बंडल सोडायचं. वोटर MCB आहे. त्यांना मी तेच सांगितलं लावून घ्यावं. तोच विषय ना. गाईस केबल 500 मीटर बंडल होता, 100 मीटर संपलं. पण काहीच एवढं खतरनाक ऊन आहे ना इथं, प्रमाणाच्या बाहेर. फार कुठून धूर निघायला लागलाय उन्हामुळे. आणि आमचा पैलवान बघू शकताय तुम्ही. भाऊला डायरेक्ट आम्ही वरती चढवलं होतं. आणि दोन्ही साईडला आपल्याला ना गाईज वरती चढायचं होतं नाही. दोन्ही साईडचं आता लावून घेतलेले आपण. केबली जे होते ते टाकून घेतले. आणि आता आपल्याला एक चेंबर आहे नाही का, त्या चेंबरमधून याच्यामध्ये केबल टाकायची. तुम्हाला आता ही जी केबल दिसते ना आर्मड केबल गाईस, आणि हा समोरचा चेंबर. आता या पाईपमध्ये जाते की नाही अशी गंमत आहे. या पाईपमधून टाकायची आणि ह्या रूममध्ये काढायची. आणि इकडं हा माणूस लय टाइमपास करतोय. थकेल माझं वरती दिसला ना तशी फक्त 3 MC 3 वोटर लावून झाले गेडीचे. इकडं पण वरती, इकडून पण केबल टाकली वरती, इकडून पण केबल टाकली वरती. आता ही केबल टाकायची, तर कशी टाकतील ते बघू. ज्या चेंबरमधून आपल्याला आहे ना केबल टाकायची होती ना या चेंबरमधून, तर ॲक्च्युली ती केबलच घुसत नाही. आता आपण काय करू, इथून तर असं 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 एवढं ब्रेकरने ना पूर्ण हे खांदून घेऊ नाही का. माणूस बघितला ना कसं दमदार आहे. नाद विषय भाऊचा डायरेक्ट. आणि आता मस्त मशीन चालू, दन 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 काम लवकर करून. दम लागला डायरेक्ट.
ब्रेकर नाही आहे खांदलाय आत्ता मी. हे बघा हे ब्रेकर दिसलं का. आता हे एवढं खांदायचं, मग इथून या मातीतून जाऊन देऊ आणि मग पुढं परत थोडंसं खांदू. बापरे दम लागला डायरेक्ट. आज बघा फालते मला आज ब्रेकर चालवला तो घेतलेला आहे मी. पण आज मला इच्छा पूर्ण करायची त्याच्यामुळे आता एक ब्रेकर चालवत आहोत. कवाचे आवाज ऐकून ऐकून आहे ना, आता ब्रेकरनी तर काही काम होत नाही माझ्याकडून. इकडचं फक्त मी केलं या साईडचं जाऊ ते खांदेल, आणि तिकडचं अजून बाकी आहे. काय पायले दुखायला लागले तर ठाकूरला आता करायला लावलं. आपण ठाकूरला बोललो की तिकडचं कर, होणार नाही. त्याच्यात इकडं पण ड्रिल चालू आहे साईडला, या साईडला पण ड्रिल चालू आहे आणि इकडं ब्रेकर चालू आहे. वैतागवाडी झाली. कधी घरी मी असं झालं, कारण 5 वाजून गेले आता नाही. काही संध्याकाळचे 8 वाजलेले आहे आणि आपण अजून पण श्रीरामपूरलाच आहे. त्याचं कारण काय माहिती का, ॲक्च्युली जे कामासाठी आलेले आहे ना त्यांचं काम भारी आहे. म्हणजे जे फिनिशिंग म्हणतो ना ते खूप भारी आहे. पण ॲक्च्युली त्यांचं वय असल्यामुळं आहे ना, थोडं त्या काकांचं वय असल्यामुळं थोडा वेळ लागतो आहे नाही का. बट आता होतं झालेलं आहे, कारण सगळे कनेक्शन वगैरे झालेले आहे. आता पॅनलचं कनेक्शन करता येते आणि त्यानंतर अजून 2 MCP इन्व्हर्टरचे फक्त शेडल मारायचे, बाकी कनेक्शन वगैरे झाले आहे. आणि समोर दिसतंय का हे एक इथलं पण कनेक्शन बाकी आहे नाही का. फक्त बाकी केबल वगैरे सगळी टाकून झालेली आहे. थोडी आपण पण मदत केली त्यांना. ॲक्च्युली त्यांचं वय पण एवढं आहे आणि त्याच्यात सवय नाही आहे नाही का अलाराम सिस्टमचं काम करायची. ते फक्त म्हणजे जे हाऊस वायरिंग वगैरे म्हणतात तेच करायचे. तर ठीक आहे, वेळ लागला ठीक आहे, पण नेक्स्ट टाईम वेळ नाही लागला पाहिजे अशी अपेक्षा करतो मी पण त्यांच्याकडं. कारण कसं आहे, ह्या कामामध्ये जर आहे ना ॲक्च्युली म्हणजे फास्टच झालं पाहिजे असं काही नाही. पण जर फास्ट नाही केलं ना काहीच, तर जो पैसा पाहिजे तो भेटत नाही. म्हणजे फायदा होत नाही आपल्याला, उलटं नुकसान होतं. म्हणजे जे काम जर अर्ध्या दिवसाचं आहे आणि तुम्ही त्याला पूर्ण दिवस लावताय ना, तर काहीच उपयोग होत नाही. कारण माणसाच्याला पण पैसे द्यायचे, प्लस आपलं पण प्रॉफिट काढायचं. त्यानंतर आपलं मटेरियल सगळं याचं प्रॉफिट काढावं लागतं नाही. तर चला गाईज आता बघू काय नाही, किती वेळ लागला अजून. त्यानंतर टेस्टिंग घ्यायची आणि मग निघायचं. तीच तर फायनली सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण टेस्टिंग घेतो आहे. हे बघा, एक ठिकाणीवरची नाही सगळ्या ठिकाणीवरची घ्यायची. ही प्रेस केली, आता हे रिसेट केलं. असे 1 नाही 2 नाही 3 4. आता तो प्रेस केला तिकडे विजय ठाकूरनी. आता आपण हा प्रेस करून बघू पुढचा नाही का, मग निघू घरच्या प्रवासाला. जामाट विषय झालेलं आहे डायरेक्ट. RTO कसलं बनलं आहे पण काहीच खर्च त्याकडे गेला आहे. जाऊ द्या, या माणसाचं काम मला आवडलेलं आहे. ॲक्च्युली प्रॉपर काम केलेलं आहे, काहीच विषय नाही. आता हा एक वरचा हा पण गाईज लय झालं. आता पहिले निघायचं आहे घरच्या प्रवासाला. तर आता निघू आपण लगेच, सगळं पॅक वगैरे करून डायरेक्ट घरी. डिंग 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 डिंग. गाईज रात्रीचे 2 वाजले आणि आत्ताशी घरी पोहोचलोय मी. जस्ट नाव नाही का, आत्ता गाडीच बंद केली. असे डोळे दुखू राहिले डायरेक्ट. एवढी खतरनाक झोप लागलेली आहे मला प्रमाणाच्या बाहेर. आणि त्याच्यात लोणीपासून तर घरपर्यंत येऊस तर सारखी गुचकी चालू आहे. आत्ता सुद्धा गुचकी आली होती कंटिन्यू. तर चला गाईस आता जातो घरात आणि घेतो झोपून. चला मग गाईस, बाय, गुड नाईट, जय महाकाल.